थोडा लेट झाला होता त्या अनुषंगाने खूप सारे तुमच्या त्या संघाने फार मेहनत अगदी आजच्या दिवसाला केली आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस अगदी सामने ठरतंय मैदानाच्या अनुसार यस जाऊया मैदानाच्या दिशेने दुसरा पैकी पहिलं मैदानाच्या वर आज मैदानाच्या आतमध्ये रंगलेली एका बाजूला जे हनुमान दुधाणे त्यांच्या विरोधामध्ये नरेश दुधाणे हा संघ मैदानावर खेळताना पाहायला फलंदाज बाळासाहेब दुधाणे पहिला बॉल वरती गोल्डन डकची शिकार बाळासाहेब रे बॅट टू डगआउट जे हनुमान दुधाणे संघामध्ये खेळताना जरूर पाहायला मिळतं ही रणनीती आपल्याला निश्चितच पाहिलं ना तर त्यांना या संघाचा पूर्ण अनुभव असणार आहे त्याचा जिवंत उदाहरण सातत्याने बरेचसे वर्ष त्यांनी या संघामध्ये खेळले गेले अनुषंगाने आज मात्र सायनाथ ग्रामस्थ मंडळ चेष्टामध्ये आज विरोधक फाईट करताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आणि तेच चांगला खेळ मैदानामध्ये करायला फलंदाज परमोद चौधरी हलक्या गतीने चेंडू करण्याचा प्रयत्न स्लिप क्षेत्रामध्ये चांगले फील्ड पाहायला मिळाले सिंगलला श्रीगणेशा जरूर आपल्याला पाहायला मिळाले जे हनुमान दुधाणे एक धाव फलकावरती आपण धाव फलकावरती राजा चौधरी स्ट्रायकिंगला आपल्याला जरूर पाहायला मिळते त्याच्या बॅटमधून अनेक वेळा चांगले फटके पाहिले या मॅचमध्ये कशा रीतीने आपल्या गावाच्या विरोधामध्ये खेळताना कशा पद्धतीने खेळ केला जाईल मैदानाच्या गोलंदाज जर विचार केला तर सुनील गोटे या गोलंदाजी करते अब ट्राय कर चेंडू क्लास दाखवला कापी बुक स्टाईल ने चेंडूला फेकून दिलाय चेंडू जाईल सीमारेच्या पलीकडे साबी डोकले चौकार नानुसरनी म्हटलं होतं या संघात राहून 3-4 वर्ष मात्र गोलंदाजी कशी आहे ही गोलंदाजी त्यांनी जाणली गेली आणि पहिल्याच बॉलवरती जेव्हा स्ट्राईक रेटवरती आला कलात्मक नजर मग त्याच्या बॅटमधून एक चौकार मिळाला उलटून अनुसार नक्कीच त्या फटक्यांची त्याची ओळख आणि ते फटके देखील सुरुवात करतोय सुनीलला विसरून चालणार नाही चेंडू थोडासा मागे ठेवला त्याला गबडचा प्रयत्न राजाला मिळाला हा चेंडू बरोबरचा पाहायला मिळाला ही गोलंदाजी वार पलटवार क्रिकेटमध्ये का यासाठी ओळखली जातात सुनीलच्या माध्यमातून उत्तरच प्रत्युत्तर दिलं जाते मी म्हणे पहिल्या बॉलवरती चौकार खाल्ल्यानंतर गोलंदाजी कशी असावी मैदानाच्या आतमध्ये अगदी काटेकी टक्कर अगदी थोडा फंबलिंग झाला गेलाय सुनील मोठीला पाहतोय अगदी मागच्या वीक मध्ये अगदी यशस्वीरित्या आयोजक पाहतोय आपण एक चषकच्या एक चांगले यशस्वीरित्या आयोजक आज मात्र नाईट टुर्नामेंटच्या आयोजनामध्ये अगदी खेळ साकारत असताना एकाच ताकदीच्या दोन्ही टीपा पाहतोय आपण एका बाजूला नरेंद्र संघ दुसऱ्या बाजूला राजा चौधरीचा संघ नेक्स्ट बॉल पेस करेल अगदी फुलटॉस चेंडू होता इथे काय घडलंय वाईट प्लस 4 असा पंजा नशिबाचा पंजा मी म्हणेन दुधाणी राजाच्या संघाला मिळाला उलटून अनुसार सुरुवात चांगली केली होती आपण या गोलंदाजानं पण त्यानंतर आता चुकीचे चेंडू फेकले जातात कारण या चेंडूची फेकिंग करणं आपल्या टीमसाठी महत्त्वपूर्ण नाहीये पुढे अडचणीमध्ये या गोलंदाजाला गोलंदाजी करावी लागेल राजाच्या बॅटमधून चांगले फटके येताना जरूर पाहिले तर नशिबाचा चौकार जरूर पाहायला मिळाला आणि 5 धाब्यानं संघाचं धावफलक जर पाहिलं दहा या मध्ये आला उपलब्ध पाहतोय 3 षटकामध्ये धावा 30 प्लस पडल्या तर मॅच रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळेल गोलंदाजी ताकद आपण जरूर दोन्ही संघामध्ये पाहतोय निश्चितच अगदी स्लॉट मध्ये चेंडू मिड विकेटला बॉल क्लिअर करत चाललाय बाउंड्री लाईन राजा फ्रंट चौकार
निश्चितच आपण आढावा घेऊ. त्यामध्ये दोन खेळाडू फोर्टी कलर्सचे जरूर पाहायला मिळतील. निश्चितच तो गोलंदाजी करताना आपल्याला जरूर पाहायला मिळतील. जोरदार अपील राजाची क्रिकेटची अगदी इमानदारीचा क्रिकेट कासाठी राजाला मात्र परतावा आला की दुसरा फलंदाज होईल बाद 14 धावांची वरती. सुनीलजी चौधरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं त्याचं जिवंत उदाहरण सुनीलने केलेली कमालीची गोलंदाजी. अगदी पिवर पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना फर्स्ट बॉलवरती पालनात सामरीची विकेट पलटवली होत्या. त्यानंतर शेवटच्या बॉलवरती अगदी 6व्या बॉलवरती ज्याच्या बॅटमधून चांगल्या फलंदाजी बोलली जात होत्या राजा चौधरीला अगदी तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळते. त्याचा जागा सावरे नवीन फलंदाज त्याचे सख्खे बंधू सुनीलजी चौधरी. त्यानंतर षटक क्रमांक दुसरं चालू आहे. मयूरला पाहतोय अगदी वेगवान 30 तलार गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्याला पेस करेल अगदी फाईट करेल स्ट्राईक एंडवरती प्रमोदजी चौधरी. अगदी भन्नाट फॉर्म मध्ये असणारा हा फलंदाज नानुसर प्रमोद चौधरीचा विचार केला ना तर एक चांगला गोलंदाज आणि फलंदाज देखील आहे. काय म्हणशील याबद्दल? नक्कीच बराच वेळा मी त्याला एक सुपला शॉटच्या फलंदाजी मधून त्याला आज ती फलंदाजी होईल का? अगदी क्लास जमला जातो. शतक चेक तिकडे आहे. चांगला स्पीड पण जरूर पाहायला मिळतो. रिस्की धाव आहे की काय सहजरीतीने गुडनिक बिडकर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये प्रमोद मैदानाच्या आतमध्ये दोन धाब्यानं संघाचं धावफलक 16 आकड्यापर्यंत आपण पाहतोय. मयूर चौधरी पहिला चेंडू पद्धतीने रिलीज केला. दोन धाबांचे ग्राम प्रमोदला आता इथं चांगला केलं. मैदानावरती करावं लागेल जास्तीत जास्त स्ट्राईक घेऊन फलंदाजी करावं लागेल. अगदी त्याच फटक्याची अगदी लगावली होती आणि तिकडे थोडीशी चूक आणि त्यावर आलेला हा चुकार. पाहायला गेले तर प्रमुख चौकार नो लुक शॉट पाहायला मिळाला. अगदी थर्ड मॅचच्या दिशेला चेंडू जरूर करायचा होता. अगदी प्रमुख चौधरीला दिलेले जीवदान त्याच्या बॅट मधून अद्याप एक चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. अगदी नो लुक शॉट मध्ये तो शॉट सजवला होता. नेक्स्ट बॉल हा देखील अगदी पेस जास्त होता आणि श्यामजी भगत आमच्याकडे ओढून सांगतील खराब चेंडू अवैध धावफलक पुढे सरसावत जाईल. धावफलकावरती लागला गेला 21 रन लॉस ऑफ 2 विकेट. नक्कीच 21 नामीवरती फलंदाजी करताना या दोन फलंदाजांना पाहतोय. सुनीलच्या बॅटला अजून एकही चेंडू पेस झाला नाही. अजून नो स्ट्राईक घेऊन तळपतोय. त्याला देखील चांगलं फलंदाजी करावं लागेल. त्या गल्लीमध्ये पॉइंटला मात्र फेक दिला जाते. चेंडू सापडला नाहीये. गोळीच्या वेगाने चेंडू निघून चाललाय. डिपार्टमेंटमध्ये थोडासा बदलाव जरूर पाहायला मिळेल. मयूर चौधरीला गोली गोलंदाजी फेकावा लागेल. चेंडू रिलीज करावा लागेल. एखादी विकेट काढणं तुम्हाला महत्त्वपूर्ण राहील. टीम दोन्ही संघाला दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आज तरी पाहायला मिळते. गोलंदाजी तर करावा लागेल. रिझल्टमध्ये फटके सजवण्याचा प्रयत्न जरूर केले जातात. प्रयत्न जरूर दोन धावा मिळतील. दोन धाब्यानं संघाचं धावफलक पाहिलं 27 आकड्यावरती षटकामध्ये पडला तर 5 चांगले पाहायला थोड्याशा जास्त बदलांना जरूर आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यासाठी प्रयत्न केले दोन्ही संघ अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हार मानायला तयार नाही आहे. निश्चितच पाहिलं ना या स्पर्धेचा नियम आहे. जो संघ दुसऱ्या फेरीमध्ये जो संघ जास्त रन्स मिळवेल
त्या त्या टीमला टीमला मात्र मात्र बाय दिले जाईल आणि आणि उपांत्य उपांत्य फेरीमध्ये तो फेरीमध्ये दाखल होईल. पाहायला गेलं तर प्रमोद या फलंदाजीचा विचार केला. अगदी अगदी ताकद वापरत वापरत नाहीये. नाही, परंतु आलेल्या चेंडूला मात्र मिड ऑन मिड विकेटला कसं क्लिअर करायचा याचं जिवंत उदाहरण प्रत्येक बॉलवरती चौकार आणि दुहेरी धाव कन्वर्ट केली जाते. या दोन धावेने विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 29 धावा धावफलकावरती. अगदी मयूरचा विचार केला. हवी तशी गोलंदाजी आतापही या गोलंदाजांनी केली नाही यानुसार. नक्कीच कुठेतरी चुकीची गोलंदाजी प्रमोदने केलेली हल्ला बोल फलंदाजी चौकाराच्या साईडनं समोरच्या दिशेला उडवला जातो. डीप लॉंग गार्ड मध्ये नरेश आहे तिकडे चुका जाणवल्या नाही. लांबवर प्रवास होता जिंकची संधी होती पण त्या ठिकाणी धावा रोखू शकत नाही. दोन धाब्यानं धावफलक दुसरा षटकाचा खेळ समाप्त झालाय. 31 या आकड्यावरती आपण पाहतोय. फलंदाज थोडा स्पीडअप घ्यायचे पहा. अगदी दोन षटक हाकलले गेले. अगदी महागड षटक पाहिलं गेलं तर मयूर या गोलंदाजाचं राहिलं गेला. विचार केला तर 6 बॉल फेकल्या. त्याच्यामध्ये 16 धावा खर्च केला आणि फर्स्ट सुनील गुटेने हाताळलं होतं. त्याच्यामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर तिसरा गोलंदाज अगदी बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू जाईल त्या पार्किंग स्लॉटमध्ये. यस बॉल चाललाय सीमारेखा क्लिअर करत बिग हिट फॉर रन. पाहिला गेलं तर संजय निरगुडा अगदी मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी राहिली होत्या. त्याच अनुषंगाने पाहायला गेलं तर षटक क्रमांक तिसरं चालू असताना मैदानाच्या आतमध्ये हर्षदला बांधवा. अगदी पहिल्या बॉलवरती चौकार खाल्ल्यानंतर उत्तरास प्रत्युत्तर मात्र इथे विकेटनं प्रदान केलाय. सुनील चौधरी अगदी डगआउटच्या आशेने पाहायला मिळालं. त्याचं उदाहरण म्हणजे नवीन फलंदाज इथे पाहतोय. अगदी स्क्वेअर लेगला अगदी धाडून दिलाय बॉल. गॅदर करेपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं आणि फेकिया पाहिले गेले तर चुकीची पाहायला मिळाली. त्यानंतर अद्यापही विचार केला तर तू मैमय अगदी 2 धावा कंप्लीट केल्यानंतर मात्र धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तर 37 धावा उलटून अनुसार एक धाव होती तिथे डबल मध्ये म्हणजे या कुठेतरी आढळावला टीम दोघांनी संघाच्या गोलंदाजाला दोघांनी संघाच्या गोलंदाजाला आपली सुरुवात मैदानामध्ये करत असतात. बघा क्लास फटका सुटला षटकाचा प्रयत्न जरूर केला होता. मित्र सरपंच उपसरपंच मोर्या वाघाचवाडी चष्मामध्ये या फलंदाजांना या फटक्याला पहिल्या राऊंडचा सामना जिंकवला. ही आठवण करून देणारा फटका. आज पुढे तो फटका अपेक्षेच्या बाहेर होता. पाहायला मिळाला. मोठा फटका करण्याचा प्रयत्न जरूर केला. चेंडू हवेमध्ये क्षेत्राचं फिल्डर इकडे कंपल झालाय. शेवटच्या षटकी चेंडू उचलला फेकला. तिसरीचा प्रयत्न रिस्की नाव फलंदाज होईल आणि त्या बॉलवरती 2 धावा. पाहायला गेलं तर चौथा क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय. त्याची जागा सावरीला राजू
सांबरिया हा हा फलंदाज झेल झाला. 1 1 नंबर जर्सी परिधान केलेला फलंदाज मात्र स्ट्राईक होती पाहू शकाल आपण. पाहिलं गेलं काही चेंडूचा खेळ अद्यापही बाकी आहे. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 31 रन्स लागल्या गेल्यात. मात्र इथे प्रमोदचा विचार केला तर आपल्या संघासाठी चांगली खेळी त्याच्या बॅट मधून अगदी साकारली गेल्या आणि त्याचा विचार केला हर्षन गोलंदाजाचं देखील कौतुक करेल, कारण 2 ओव्हर महागडे ठरल्यानंतर तिसरं षटक फार चांगलं फेकलंय. हा देखील बॉल त्याच रिझन मध्ये कॉर्नर मधून बॉल रवाना झालाय आणि षटक क्रमांक तिसरा संपले. 3 षटकाच्या माध्यमातून विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 31 धावा रेड आणि बॉल्स असतील. 39 धावा बनल्या गेल्यात आणि येणाऱ्या 18 बॉल 40 धाब्याची गरज असणार आहे. तोपर्यंत देतोय डिझेल असं चला दोन्ही संघाच्या संघाने उपस्थित संजय राणे चौधरी मुंबई पोलीस यांच्या प्रतिनिधी क्षेत्रात टॉस केला जाते. टॉस जिंकलाय टीम हरिग्राम संघ. निर्णय फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा सामना संपल्यानंतर कैरवाट टीमला लगेच फील्डिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जायचंय. चला फलंदाज लगेच सलग दोन्ही संघ सलाम जोडी लगेच मैदानावरती पाठवा. चला पंच थोडं स्पीड अप घ्यायचं, वॉक करायचं आतमध्ये. शतरक्षकांना ऑन करायचं. दुधानी जर्मन संघासाठी 15 मिनिटं लावली गेलीत. 15 मिनिटाच्या आत जर 3 षटकं फेकली नाही, सॉरी 10 मिनिटाच्या आत 2 षटकं फेकली नाही ना, तर मग एक गडी 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. राजा चौधरी याच्याकडे लक्ष असू द्या. 10 मिनिटाच्या आत 2 षटकं संपली गेली पाहिजे आणि आता मग एक शतरक्षक आतमध्ये घेतला जाईल. एका बाजूला पाहतोय धोदानी नरेचा संघ, तर दुसऱ्या बाजूला पाहतोय जय हनुमान धोदानी संघ. राजाचा संघ पाहतोय. अगद्या धावफलकाचा विचार केला तर येणाऱ्या 18 बॉल 40 धाब्याची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये अगदी 18 बॉल मध्ये धावा चेस केला जातील की रोखल्या जातील. नरेचा विचार केला तर चांगला फलंदाज स्ट्राईक हिट होती पाहतोय. गोलंदाजी मागवरती संजय चौधरीला पाहतोय. चला पंच सामन्याला ग्रीन सिग्नल द्यायचा. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट. 1 2 3 लेट्स गो. पहिला बॉल इथे फक्त फ्लिक केलाय. हा बॉल चाललाय थर्ड मॅचच्या दिशेला. बॉल चाललाय 1 टप्पी 2 टप्पी. बॉल सीमा बाहेर खणखणीत चौकार. फलंदाजीचा विचार केला तर प्रमोदने केलेली फटकेबाजी. त्याच झोन मध्ये नरेश आपण पाहतोय. नरेश सुद्धा त्याच रिझनमध्ये फलंदाजी करतोय. मग आता तिथून मात्र मग संजय निवडाला ही गोलंदाजी अगदी लाजवाब करावं लागेल. चेंडू त्याच्या रिझनमध्ये फेकले तर चेंडू नक्कीच चौकार षटकार होतील, त्यामध्ये शंका नाही.
निश्चितच अगदी विचार केला ना तर नरेश हा देखील चांगला फलंदाज आहे. अगदी मधोमध स्लॉटमध्ये चेंडू सुरू होता परंतु डीप विकेटला चेंडू क्लिअर क्लिअर करता आला नाही आणि साधा सोपा झेल तिथे देऊन बसला. पहिला ब्रेक थ्रू बॅक टू द डगआउट नरेश. पहिला चेंडू चौकार ढोकला नरेशनं आणि त्यानंतर प्रति उत्तर गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. विकेटचं पतन पहिला आपण जर पाहिलं तर बिग विकेट बेदारच्या मैदानात पाहतोय. नवीन फलंदाज जर मैदानाच्या आतमध्ये मयूर चौधरीला आपण पाहतोय तर इथं चांगला खेळ करावा लागेल कारण आपल्या चेंडूच्या 80 समीकरण पाहतोय आपण आणि त्यासाठी प्रयत्न जरूर करावा लागेल. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहतोय. समोरच्या दिशेला पहिल्यांदा प्रयत्न केला जातो. चांगला खेळ पाहायला मिळतो. गोविंद चौधरीच्या माध्यमातून हा चेंडू अडवला जाते. सिंगल मिळाली. सिंगल धावफलक जर पाहिलं तर 5 गड्यावरती आपण पाहते. 5 धावफलकावरती सुरुवात देखील आपल्याला जरूर पाहायला मिळते. इथून जो प्रमाण असतो तो फलंदाजाला चांगला करावा लागेल. आपण जर विचार केला तर रमेश चौधरीला दशकाला गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला अगदी चांगल्या पद्धतीने चेंडू रिलीज झाला जातोय. अगदी अचूक टप्पावरती गोलंदाजी टीव्हीज होते मैदानाच्या आतमध्ये शांत संयमाने राजा चौधरीचं मार्गदर्शन गोलंदाजाला अगदी लहान जेव्हा पाहायला मिळतात. यष्टिकाची भूमिका काय असते तिने दाखवली मैदानाच्या आतमध्ये. याच पद्धतीने चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये फेकले जातात आणि याच पद्धतीने चेंडू फेकले जे आनंद होतात संघ अगदी चांगल्या पद्धतीनं फाईट निर्माण करीत आपल्याला पाहायला मिळतात. बनवण्याचा प्रयत्न शरीरबीर गोलंदाजी स्तरावर पाहायला मिळतात. आपल्यामध्ये विश्वास कमी होता. अगदी शरीरावरती हा चेंडू हाताळल्यानंतर फक्त आणि फक्त चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय आणि या चेंडूची फेकी जास्तीत करणं गरजेचं आहे. तुम्ही जर विचार केला तर या षटकात शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती एखादा आक्रमण गोलंदाजी लागला तर चांगला धावफलक पहिल्या षटकामध्ये जरूर पाहायला मिळेल. या बॉलवरती मोठ्या पद्धतीनं फटका सजवला जाईल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फटका पाठच्या पडपड मधोमध विकेटला कव्हर केला जातो. पट्ट्यामध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर आपल्याला पाहायला मिळते. 2 मिनिटे 2 धाब्यानं संघाचा धावफलक पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. 7 या आकड्यावरती एक प्रमुख फलंदाज बाद. पाहायला गेलं तर 7 मिनिटे एक षटक टाकायला पाहायला गेलं तर 3 षटकामध्ये 3 मिनिटांमध्ये हे षटक हाताळलं जाईल का? चला एक 40 प्लस खेळाडू आपण गणना केली होती ज्याची नाविसाय अगदी गोलंदाजी स्टार्ट करते. गजाननजी चौधरीला बांधतो. अगदी 12 बॉल 33 धावेची गरज आहे. अगदी येणारा ह्या गोलंदाजीवरती नाविसर विचार केला ना तर आक्रमण करावं लागेल कारण दुधाने सध्या नदीचा पाहिलं तर कुठेतरी अडचणीत सापडलाय नाविसर. नक्कीच तर इथून चांगले फलंदाजी करावं लागेल मैदानाची. गोलंदाज झाला गजानन मोठा फटकाकडे कव्हर पाण्यामध्ये उडवण्याचा प्रयत्न सुनील चौधरीनं चौकीला जेल करायचं होता. सोबत जेल अनेक सामने आपण चेस होताना जरूर पाहिले. 12 मध्ये 33 ची गरज होती. आता 11 मध्ये 35 धावेची गरज. हा सामना सहज जिंकण्याचा प्रयत्न होत नाहीये पण गजाननला इथून चांगली गोलंदाजी करावं लागेल. 40 प्लस ओव्हर केलं तरी आज ही एक खेळाडू मध्ये तो खेळतोय. आज क्रिकेटवरती प्रेम सातत्याने पाहते. चांगली गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते. बघा टप्पा काय लाईन वरती फेकला जाते गोलंदाजी करत असताना प्रॅक्टिस नसली क्रिकेट आम्ही खेळणं सोडणार नाहीये. हे दोघांनी गावाच्या खेळाडूची ओळख आहे.
आणि दोन्ही गावामध्ये जर विचार केला तर 7 ते 8 टीम आपल्याला जरूर पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये जर विचार केला तर 6 टीम जरूर आपल्याला खेळताना पाहायला मिळते. आज जर विचार केला तर 3 टीम खेळताना जरूर पाहायला मिळते. उद्या 2 आपल्याला बी गटामध्ये खेळताना जरूर पाहायला मिळतील. चांगली लढत सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्न केला तर प्रयत्न गरज होती का नाव घेण्याचा प्रयत्न मयूरला इथून आता फलंदाज रमेश पुढील फलंदाज लागेल मैदानाच्या बाहेर. एकंदरीत नरेश आपण पाहिलं तर नरेश झटपट बाद झाला होता. तिथून मात्र डाव सावरण्याचा प्रयत्न 2 फलंदाजाला करायचा होता ते करता आलं नाही. आता नवीन फलंदाज जर विचार केला तर सुनील गुटे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गजाननचा विचार केला तर चांगली गोलंदाजी मी म्हणेन अद्याप गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना पाहायला मिळते. निश्चितच पाहायला गेलं तर सुनील गुट्या स्ट्राईक रेटवरती पाहतो. प्रमुख 2 फलंदाज बाद झाल्या. नरेश बाद झाला, त्यानंतर रमेश बाद झाला, त्याच्यानंतर सुनील गुट्या मैदानाच्या आतमध्ये, त्यानंतर चॅलेंजर संघाचे चांगलं व्यक्तिमत्व सूरज चौधरी, त्यानंतर त्यांचे सख्खे बंधू किरणजी चौधरी उद्याला या सामन्यामध्ये बिलॉट्स मध्ये चॅलेंजर संघ निश्चितच खेळेल. नक्कीच त्यानंतर आपण जर पाहिलं तर चॅलेंजर दोन्ही संघाचा सोबती जॉईंट आहेत. कृष्णा पार्टीसरांच्या परिबंधू मोठे बंधू नारायण पार्टीसरांचे देखील आगमन झाले. त्यांनाही देखील शुभेच्छा देऊ या स्पर्धेच्या वतीनं. थँक्यू सो मच. अगदी आयोजन फार सुरेख आहे. अगदी घेतली जाणारी मेहनत, अगदी 6 रात्री चालणारे हे आयोजन आज खऱ्या अर्थाने आज पहिला दिवस एफ पूल मधल्या आज सर्वत्र संघ अगदी वेळेवर प्रस्थापित झाल्या होत्या. त्यानंतर आज दुसऱ्या फेरीतील पहिली लढत पाहतोय. अगदी फलंदाजी जरूर वाट्याला आली होती टीम जयानमन दोदानी संघाला. त्यानंतर फलंदाजी फार चांगली केली. त्या अनुषंगाने टार्गेट सेट केलं होतं 40 धावेचा. अगदी चेस करत असताना मात्र नापकी न बालेत की काय टीम दोदानी आधारेच्या संघाला पाहिलं गेलं तर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गजाननच्या माध्यमातून इथे फटका चाललाय. अगदी कव्हर ड्राइव्ह फटका मात्र इथे बॉल क्लिअर करत चाललाय. हा येतोय संघर्षमय चौकार विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तर 13 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. पाहिले गेले तर अद्याप काही चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल असेल पहा. शेवटच्या बॉलवरती एखादा विकेट सामन्यामध्ये थोडासा फेरबदल करेल का. दोदानी संघ थोडा स्पीडअप घ्यायचा. अगदी सुनील गुटेचा विचार केला तर एखादा बॉल त्याच्या स्लॉट मध्ये सापडला तर निश्चितच सीमा पार होईल. अगदी लेट लाईन सुख होती, परंतु आमच्याकडे श्यामजी भगत वरून सांगतील की हा बॉल खराब आहे. अगदी वाईड लाईनच्या बाहेर जाणारा चेंडू आपण धावफलक पुढे सरसावत जाईल. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 14 धावा धावफलकावरती. बॉल किती झाले? 5 बॉल झाले. हा बॉल देखील डॉट आलाय. षटक क्रमांक दुसरं देखील संपले. 2 षटकाच्या माध्यमातून विचार केला तर धावफलक पुढे सरसावले फक्त 14 या आकड्यावरती. तोपर्यंत देऊ डीजेला सध्या ठोक डीजे. आणि विजयासाठी 6 चेंडू. सहा चेंडू आणि 26 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. थोडं दूर होत चाललाय. दोदानी नरेश या संघाच्या बाजूने आपण पाहतोय एक गोलंदाजी केली आणि त्यानंतर शेवटचा गोलंदाज आपण जर पाहिला प्रमोद चौधरी. गोलंदाजी करावं लागेल. तोड फलंदाजी शेवटच्या फटके येताना जरूर पाहायला मिळतील. एका डावावरती चेंडू सीमा पार. बॉल वरती
प्रमोद चौधरीचं वेलकम केलं. अगदी स्टेट बँक ड्राईव्ह फटका झोन मध्ये पाहायला गेला होता. पहिला बॉल क्लास केला होता. नेक्स्ट बॉल पुन्हा शेखर सज्जा अजून एक उडवला. अगदी शतक द्या. आपण सुनीलला पाहत होतो परंतु हा देखील ड्रॉप झाला आणि तास नंतर दुसरं जीवदान मयूर या फलंदाजाला मिळतंय. अगदी जरूर पहिला झेल सोडला होता. तास नंतर स्ट्राइक वरती धमाकूळ वाटलं होतं. स्ट्राइक ड्राईव्ह एक चांगला कलर शॉट त्याच्या पाठमधून निघाला होता परंतु आता समीकरण चेंज झाला. येणारे बॉल्स असतील 4 आणि धावा बनवायच्या 21 धावा. अद्याप विचार केला 6 बॉल मध्ये 26 धावा कुटायच्या होत्या परंतु समीकरण येऊन ठेपलाय. येणारे 4 बॉल असतील रन्स बनवायचे 21 धावा. या बॉल वरती एखादा मोठा विकेट. अगदी बॅटच्या मधोमध बॉल चाललाय. सुनीलच्या डोक्यावरून सुनील राहील बनून दर्शक. येतोय सुनील गुटेच्या बॅटमधून बिग षटकार. लागल्या गेल्या. येणारे 3 बॉल 15 धावेची गरज. क्या बात आहे. अजून एक मोठा बिग हिट येईल का? क्या बात आहे. उत्तरच प्रत्युत्तर लाखोड गोलंदाजी प्रमोदच्या माध्यमातून सुनील गुट्या बॅक टू द डगआउट. बॉल्स असतील तो रन्स बनवायचे आता 15 धावा. एखादा खराब चेंडू अगदी सामन्यामध्ये पाहिलं तर थोडासा फेरबदल करू शकतो परंतु प्रमोद चौधरीचं कौतुक करावं तेवढं कमी. विकेट खाल्ला होता त्याच्यानंतर उत्तरच प्रत्युत्तर. अगदी लाकूडतोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. हा देखील बॉल अगदी स्लॉट मध्ये जरूर एलिव्हेशन कमी आहे. लागणारा 5वा टक्का किंवा धुदानी नरेश संघाला. थँक्यू सो मच. हरीश चौधरीला पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. फक्त सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे. व्हेरी गुड बॉलिंग प्रमोद चौधरी. 4 विकेट पडले गेले. 5 शेवटचा बॉल हरीश चौधरी पेस करेल. अगदी स्टेट ड्राईव्ह फर्निचर तोड. हा देखील विकेट बाद होईल. लागणारा 5वा टक्का टीम धुदानी संघाला. षटक क्रमांक पहिलं संपलाय आणि हॅट्रिक देखील प्रदान केले प्रमोद चौधरी या गोलंदाजाने. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण आजच्या रात्रीमध्ये पहिली विकेट हॅट्रिक ज्याच्या नावावर राहिले आज एक मध्ये खेळत असताना मात्र प्रमोद चौधरी लाजवाब गोलंदाज.